नाव उंचावेल परिश्रमाने, यश मिळेल संयमाने. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप परिश्रम करतात परंतु लोकांना केवळ यश दिसतं? मे 2026 हा महिना तुम्हाला सांगत आहे, यावेळी तुमचं परिश्रम, तुमचं नाव तुम्ही बनवणार आहात. मकर राशी म्हणजे शिस्त, संयम आणि ध्येय साध्य करण्याची जिद्द होय. कारण तुम्ही कधीच शॉर्टकट घेत नाही. तुम्ही परफेक्ट मजबूत फाउंडेशन तयार करता. हळू चालता, खूप दूर जात राहता. तुमची सातत्यपूर्ण मेहनत तुमचं भविष्य घडते. तुमचा संयम तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेतो. या महिन्यात तुमच्यासाठी एकच मंत्र आहे, थांबू नका, कारण तुमचं यश जवळ आलेलं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मकर राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तुमचे राशी स्वामी शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहे. या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व खूप स्टेबल आणि फोकस राहणार आहे. शनिदेवांचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो, त्यामुळे तुम्ही शिस्त, संयम आणि सातत्य या गोष्टींचं पालन सदैव करतात. या महिन्यात तुमच्यासाठी यशाचं सूत्र आहे की दररोज पुढे जा. अचानक उंच उडी नको, तर सततची प्रगती हवी. कारण तुमचे राशी स्वामी तृतीय या उपचय स्थानात विराजमान असून तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. या काळाचा पूर्ण सदुपयोग करा. मकर जातकांनी या महिन्यात 5 चुका प्रामुख्याने टाळायच्या आहात. त्यात पहिली बाब म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेशर टाकतात, ते अजिबात करू नका. निवांतपणे कार्य करीत राहा, यश तुमचंच असेल. दुसरी चूक म्हणजे तुम्ही विश्रांती न घेता फक्त काम करतात. योग्य वेळी योग्य विश्रांती ही आवश्यक असते. राशी स्वामी स्वतः उपचय स्थानात असल्यामुळे या काळात तुम्ही अधिक परिश्रम करीत आहात. यानंतर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे नकारात्मक विचार मनात वाढू देऊ नका. चौथी बाब म्हणजे कळत न कळत कुठेतरी तुम्ही नात्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. म्हणून ही चूक टाळली पाहिजे. पाचवी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम असेल तर आयुष्य उत्तम राहतं. या 5ही गोष्टींची तुम्ही योग्य काळजी घेतली, या 5 चुका टाळल्या, तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. हळूहळू धनवाढ होईल, बचत देखील वाढेल. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील, परंतु तुमच्याकडे घर टिकेल. तुमचे शब्द कठोर वाटू शकतात, परंतु ते नेहमी चांगल्यासाठी असतात. धनेश धनाच्या धनात असल्यामुळे धनवृद्धी होणार आहे. म्हणून या काळात तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात शनिदेव आणि मंगळ ग्रह विराजमान आहे. अर्थात परिश्रम वाढणार आहे. तुम्हाला थांबायला वेळ मिळणार नाही. काही छोटे प्रवास होतील. तुम्ही कामासाठी प्रवास कराल, त्यातून प्रगती देखील साध्य कराल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता 11 मे पासून तुमच्या चतुर्थ स्थानात रुचक राजयोग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. घराशी संबंधित तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकतात. घराचं नूतनीकरण करू शकतात. काही बदल देखील घडून येतील. आईच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. वाहन चालवताना योग्य काळजी घ्यावी, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता तुमचे पंचमेश पंचम स्थानात आलेले आहेत, जे अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. थोडं प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा. प्रेमात गंभीरता ठेवा. भावनेच्या भरात विचार न करता जबाबदारीने विचार जास्त करा. विवाह इच्छुकांसाठी विशेष योग निर्माण झालेले आहेत. कदाचित थोडा वेळ लागू शकतो. संततीची प्रगती होईल. संततीचं कर्तृत्व तुम्हाला समाधान देईल. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. मकर जातकांसाठी एक प्रश्न,
तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला थकवा वाटू शकतो. सांधेदुखी किंवा हाड दुखण्याचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. घेतलेलं कर्ज हळूहळू कमी होईल. शत्रू तुमच्या संयमामुळे थकतील. वजनाकडे लक्ष ठेवा. वजन आणि साखर या दोन्ही गोष्टी या काळात अजिबात वाढणार नाहीत, याकडे लक्ष द्या. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी कामाचा आहे, कर्तृत्वाचा आहे, परिश्रमाचा आहे. नोकरीमध्ये कामाचं प्रेशर राहील. व्यवसायात तुम्ही परिश्रम कराल. तुमचं काम तुमचं नाव बनवणार आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभाचा म्हणता येईल. या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. महाभारतातील महात्मा विदुर आपल्याला माहिती आहेत. ते अत्यंत बुद्धिमान, शांत आणि संयमित होते. त्यांनी नेहमी सर्वांना योग्य मार्ग दाखवला. ज्यांच्याकडे संयम असतो त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने ताकद असते, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. शांत जीवन जगावं, अध्यात्माच्या मार्गाने वाटचाल करावी. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही घराचा आधार आहात, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु तुम्ही सर्व काही सांभाळाल तरी स्वतःसाठी योग्य वेळ काढा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होत आहेत. प्रामुख्याने तुमचे भाग्येश त्रिकोणाचे स्वामी असून महिन्याच्या सुरुवातीला ते केंद्रात तर 14 रोजी त्रिकोण स्थानात जाणार आहे. जेव्हा भाग्येश स्वतः भाग्याच्या भाग्यात ही स्थिती निर्माण होईल, जी अत्यंत शुभ मानली जाते. तसंच पंचमेश पंचमात विराजमान आहे. 11 मे पासून तुमच्या चतुर्थ स्थानात मंगळाद्वारे रुचक राजयोग बनणार आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. भाग्य तुमच्या सोबत आहे, मात्र परिश्रमाला पर्याय नाही, ही बाब लक्षात घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कार्य करत असताना अडचणी येतील, अडथळे येतील, मात्र तुम्ही थांबणार नाही. सातत्याने तुम्ही कार्यरत राहणार आहात. यश देखील प्राप्त करणार आहात. कर्मेश शुक्रदेव त्रिकोण स्थानात स्वराशीचे विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. डोंगर चढताना थकवा येतो, परंतु शुक्रावर पोहोचल्यावर मोठा आनंद होतो. याचसाठी केला होता अट्टाहास, ही भावना तयार होते. लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने विचार केला असता हळूहळू लाभ तयार होईल. तुमचा संयम तुम्हाला रिवॉर्ड देईल, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता काही खर्च हे अत्यावश्यक असतात. आपण घरासाठी, कुटुंबासाठी खर्च करतो, ते आपली जबाबदारी असते. ते खर्च तुम्हाला या काळात करावे लागणार आहेत, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. मकर जातकांसाठी एक प्रश्न: तुम्ही सध्या कोणत्या ध्येयासाठी परिश्रम करीत आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता या महिन्यातील तुमचा स्कोअर समजून घेऊया. सर्वप्रथम पैशाच्या दृष्टीने मकर राशीसाठी शनी आणि मंगळ हे 2 ग्रह महत्त्वाचे ठरतात, जे तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहे. अर्थात पैसा येणं हा विषय सकारात्मक असल्यामुळे 10 पैकी 8 गुण इथे प्राप्त होत आहे. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात विवाह ठरण्याचे योग आहे, मात्र गैरसमज देखील मोठ्या तीव्रतेने होण्याची शक्यता आहे, म्हणून 10 पैकी 6 गुण प्राप्त होतील. करिअरच्या दृष्टीने तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण प्रबळ झालेला आहे. कार्य प्रबळ झालेलं आहे. तृतीय आणि दशम स्थान सकारात्मक आहे, त्यामुळे 10 पैकी 9 गुण इथे प्राप्त होतील. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र, रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे, जे मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे असतात. हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यातील 8, 18 आणि 27 हे दिवस शुभ, तर 7, 16, 25 हे तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही गोष्ट लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा.
स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने शनिवारी काळे तीळ दान करायला हवे. शनिदेवांच्या मंत्राचा जाप करा. ओम शनेश्वराय नमः. गरिबांना मदत करा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. मकर राशीसाठी ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. कर्मात अडथळे, जबाबदाऱ्यांचा ताण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ते ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबत डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. तर मकर राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही फक्त परिश्रम करणार नाही तर तुम्ही इतिहास घडवता असतात. आजचा संघर्ष उद्याचा सन्मान बनणार आहे. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर आयुष्य घडवायला देखील शिकवतं. इथला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे. म्हणूनच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.